तर हे गाईज स्वागत आहे तुमचं परत एकदा CM ब्लॉगमध्ये. तर सुरू करूयात आपण एका नवीन ब्लॉगला. तर हा ब्लॉग एकदम एक्सायटेड असणार आहे. तर विषय असा आहे, आपण चाललो आहे पहिल्यांदा ट्रिपला. तर कमीत कमी 10-12 दिवसाची आपली ट्रिप असणार आहे. ते तुम्हाला पुढं समजेलच कुठं काय चाललो आहे. आजचा विषय असा आहे की मी इथून चाललो आहे मुंबईला, राजकडं. राज म्हणजे तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं पण असाल, माझा मित्र आहे राज. तर तो मुंबईत असतोय, तर मी त्याच्याकडे आधी 2 दिवस जातोय. तर आपली मुंबईतनं जर्नी चालू होणार आहे, ते तुम्हाला पुढं ब्लॉगमध्ये समजेलच. आणि माझ्यासोबत एक भूषण म्हणून मित्र आहे, तर तो आणि मी जातोय. तर ह्या आपल्या 10-12 दिवसाच्या जर्नीत तुम्ही पण असावं असं मला वाटतंय. म्हणजे मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन करेन पूर्ण, की आपली जर्नी कशी असणार आहे, किती खर्च येईल, किती खर्च आला आम्हाला ट्रिपला टोटल, ह्या सगळ्या गोष्टी इन डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही पण माझ्यासोबत जॉईन व्हावं असं मला वाटतंय. तर सबस्क्राईब करून घ्या माझ्या चॅनलला. आणि आपली बॅग पॅक करणार आहे. तर बघूयात आपण. चला पुढं कसं कसं काय काय होते हे कंटिन्यू ब्लॉगमध्ये दाखवत राहतो. तर लेट सी कसं कसं काय काय होते. तर गाईज आता मी आलो रूममध्ये आणि मी तुम्हाला दाखवतो मी सगळा माझा कपड्याचा सेटअप. ही सगळी आपली ट्रिपची प्लॅनिंग इथं मी करून ठेवल्या आधीपासूनच. 2 दिवस झाला आधी मी सगळी तयारी करून ठेवल्या. आता हे सगळं बॅगमध्ये पॅक करायचं आहे. तर तुम्ही कंटिन्यू बघत राहा ब्लॉग. तर गाईज आता आपली निम्मी बॅग पॅक करून झाल्या. मी आणि आमची मम्मी बॅग पॅक करवली माझी. आणि आता एक जुगाड लावणार आहे मी. आपलं रील्सवर दाखवत्यात सगळे व्हॅक्यूम आत घालून हवा ओढतात, ते आता मी करून बघणार आहे. तर होते का बघूया आपण एक्सपेरिमेंट. तर बघूया, थांबा आपण. तर गाईज आपलं एक्सपेरिमेंट कामाला आले. बॅग एकदम कटकटीत बसली आहे आपली. सगळं सामान मावणार आहे 100%. तर गाईज जरा लोचा झाला आहे. तर ह्या बॅगमध्ये काहीच मावना, त्यामुळं तुमच्या CN भावानं हे नवीन बॅग आणला डायरेक्ट. खर्चा ढीग. आता ह्यातलं सगळं काढून ह्या बॅगमध्ये भरायचं नवीन. तर हे सगळं असं लढतर आहे, जाईल तिथं काय ना काय तर होत असते आपल्याबरोबर. पण मागं हटायचं नाही, जायचं म्हणजे जायचं. तर गाईज आता ह्या बॅगमधलं ह्या बॅगेत सगळं ट्रान्सफर करायचं चाललंय. तर करूयात आपण. तर गाईज आपली बॅग एकदम रेडी झाल्या. आपण ट्रिपसाठी सज्ज आहे. आता विषय हार्ड कार्यक्रम होणार आहे, एकापेक्षा एक व्हिडिओ येत राहणार आहे. तर तुम्ही फक्त ब्लॉगचा एन्जॉय करा, मी ट्रिपचा एन्जॉय करतो. आणि माझी सगळी मित्र रडणार आहेत ही ट्रिप बघून. तर घनघणीत कार्यक्रम आहे. तर हे आता कसं आहे, हे जरासं नवीन बॅग असल्यामुळे जरासं CNला कळण झाली. अच्छा असं आहे, एकदा टेक्निक आवली का नाही विषय संपला हो. आता कसं काम 25. येस बशा बघू सगळं बसलं. येस खायचं वेळ सगळं त्यातच बसला. सगळं बसलेलं आहे. ओ पडता पडता वाजली बॅग. सो आय एम रेडी. हा तो मजा करून ये. हा मी जाऊन फिरण्यात हा फिरून ये तू मस्त पैकी. असं ते तर. तर काय आता ही आमची मम्मी बॅग बघून म्हणाल्या कायमचंच राहायला चाललायस काय. आपला विषय असतोय आपल्याला फक्त आउटफिट आणि मस्तपैकी फोटो यायला पाहिजे, त्यामुळे आपल्याला कपडे ज्यादा घ्यायला लागणार. आणि तुमच्या भावानं सगळे घेतले आता ट्रिप. तर आता आपण रात्री भेटूया ट्रेनमध्ये. तर गाईज आपण रेडी झालोय आणि आता आमच्या मम्मीनं वरण भात करून गेल्या. तर ते खाणार तोपर्यंत मम्मी येत्या. मग आपण घरातून निघणार आहे ट्रिपसाठी. तर पहिला आधी खाऊन घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. तर गाईज आपण खाऊन पिऊन रेडी झालोय आणि मम्मी आल्या. तर आपण बाहेर जाऊयात आपली बॅग त्यांनी घेऊन. आणि मला न्यायला आपला डॅनी भाऊ म्हणजे आपला AJ माझा मित्र यायला. तर तो मला सोडायला येणार आहे रेल्वे स्टेशनला. तर मी आता इथून हातकणंगलेला जाणार आहे आणि इथून एक 8 ते 10 किलोमीटर आहे हातकणंगले. तर तो मला सोडायला येणार आहे. तर बघूयात. तर मम्मीला पाया पडून आपण घराच्या बाहेर पडूयात. चला आता तुझ्या पडतो. चला जातो आता मी. तो डॅनी भाऊ आवला आपला न्यायला मला. पैसे तुझा काय हा या
बोला तुकडे सलामी द्यायला चालल्यासारखं मला बोलवलंय. सलामी दो पुढे काय लिहायची की रे तू? जल्दी प्रोटीन नको काय ताकद पाहिजे की जोरदार जोरदार काम दे सोडून चाललं बाळ परत येणार नाही इकडं आता कंटो घे कंटिन्यू बोला शिकला की 9 वाजता आहे ना व? अरे मग किती 11:15 वाजले रे. किती वाजता 9:20 रे 9:20 अरे बघ तर अगं बेसन लाडू खाऊन लाडू सारखा झाला ह्यो खाऊन तर बघ. कंटू बिलासपूरला सगळं खातोस हा मारवाड्यांचं चालते की तुला आणि मराठ्यांचं चालत नाही मम्मी येतो का घाबरू नकोस का बाय बाय करतो लेफ्ट बोलवा लक्झरी फी असं माझी मदत कर जरा व्यवस्थित आज नवीन बॅग घेतल्या हा तिथं जाऊसपर्यंत व्यवस्थित राहू दे तिथं येताना माझं मी खांद्यावर निघून येतो बॅग घेऊन येणे त्याला फक्त असं कंपनी. तर काय आता आपण गाडीत सगळी बॅग वेग ठेवले तर आता गाडीत बसतो मित्राला घेतो आणि डायरेक्ट तुम्हाला रेल्वे स्टेशनवर भेटतो. तर काय आता आम्ही आलो इथं रेल्वे स्टेशनजवळ आता आम्ही बॅग काढतो आमच्या ए डिगोगड रे अक्षदो अरे मदत करायला उतरणार नाहीस हा मला सोडून बिडून येणार नाहीस बिदाई कर की माझी बॅग घेतलाय राहिला मला हा काढलोय अरे झाकाला की मित्र अरे असलीच बॅग होती माझ्याकडं त्यात बसना काय मोठा बॅग तेवढं होणार की रे तर काहीच यो भूषण आहे तर यो आणि मी दोघंच असणार आहे या ट्रिपमध्ये पूर्ण 10-12 दिवस अजून एकटा कार्यकर्ता आहे त्याला अजून तयार करायचा आम्ही तो मनानं तयार आहे खरं कंपनी त्याला सोडणार तर बघूया आपण आता स्टेशनवर जातो बोल अक्षदा काय विषय चेतन हॅव अ नाईस डे न्यू लाईफ किंग साईज. थांब पहिला डिक्शनरी उडक आणि मग काय थांब जरा चुकलाय म्हणून जरा पोरग साईडला येऊन बोलणार आहे इंग्लिश हा आता काय कोपऱ्यात काय शिस्तीत ओके बोल काय इंग्लिश बोलायचं मनालीला चाललाय मनालीतला बर्फ बिर्फ काय इकडे आणू तुला बर्फ आणतो हा ठीक आहे. पांढरा शुभ्र कंटू काय बोलावलाय कंटू लाजत पुढे चाललाय हे चला येतो भावांनो हा पाय बिया काय पडू नका आम्ही पाया पडायला पाहिजे तुमच्या तर काही आता आमची ट्रेन आल्या आता ट्रेन मध्ये बसतो बसण्या पुढे झाला S8 आहे ना हा पुढे चल S7 गेलं S5 वर पुढे गेलं रे चल तर काय ट्रेनमध्ये बसून जरा मग तुमच्याशी निवांत गप्पा मारतो तर काय आता फायनली आम्ही ट्रेनमध्ये बसलोय आणि या माझ्या भावाला शूज काढून इथं वर ठेव म्हटलं हे लई सुशिक्षित बोलते बरोबर आणि मी बघा लगेच फॅनवर चप्पल आणि हे पोरगं म्हणते अरे इथं असं ठेवलं ट्रेनमधनं प्रवास केलेला नाही आहे यो आम्ही पाक जनरलपासून त्या दारात पाशी बसून आम्ही दिवस काढल्यात हे भूषण हा लक्षात ठेव अजून पण सांगले बोट काढ नाही तर ठेव फोन घेऊन जात नाहीत मोबाईल जात्यात अरे नवीन आहे बरोबर जरा लई शिकवायला लागणार आहे लई पाणी प्यायला द्यायला लागणार आहे ते पोरगं ट्रिपला आलं नाही फक्त फोनवर बोलायला आले अरे बाबा हे काय करू सांग परत जाऊ का मी परत जाणार आहे भूषणातला सांगतो सांगायला किती जणांना फोन करून सांगायला चाललोय ट्रिपला चाललोय काय घरातली 4 नट्यांना फोन केला आतापर्यंत चावड लक्षात ठेव चावड तू सिंगल दाखव की सिंगल मिंगल दाखव जरा तिथं कॉलेज दाखव कॉलेज हिस्ट्री दाखव की घर जायचं वाटतं हे काय पोरग लई विचित्र आहे तुम्हाला सांगतो आता याला मला विचारला केस असं करून दाखवला केस चैद्या कापलाय काय व्यवस्थित मी म्हटलं होय कापलाय कुठं कापलाय असं परत एकदा विचारलंय कृष्ण कुठं कापलाय अरे सांग की कुठं कापलाय मोडे आणि तुम्हाला ब्रेकडान्स दाखवू काय थांबा दाखवतो ऐकला काय ब्रेकडान्स
बस रे वास करी असला असते प्रेरणाच म्हणे असते. तर काही आता रात्रीचे 11:30 वाजल्यात. तर आता मी झोपायला जाणार आहे. तुम्हाला उद्या सकाळी भेटतो. तर काही आता मी मुंबईत पोहोचलो आहे. आता मी कल्याणमध्ये आहे. तर आता आम्हाला ठाण्यात उतरायचं आहे आणि माझा मित्र राज आम्हाला घ्यायला येईल. आम्ही ठाण्यात पोहोचतो. तर तोपर्यंत तुम्ही मुंबई बघून घ्या. तर काही आता आम्ही फायनली ठाण्यात पोहोचलो आहे. आता इथनं आम्हाला ऐरोलीला जायचं आहे. तर राज आमचा तिथं राहते ऐरोली. तर आम्हाला राज त्या स्टेशनला घ्यायला येणार आहे. तर आम्ही मुंबईत आलो आहे. पण पोरगं राहते गावाकडं. आणि लगेच बघा बॅग हे कानात बर्ड्स. म्हणजे मुंबईत कसं राहायचं हे शिकवायला आहे मला. तर काही आता आम्ही पोचलो आहे. आणि आमचा जीवाभावाचा मैत्र आम्हाला इथं कुठं तर न्यायला आला. आता हुडकाले आम्ही त्याला. जरा फोन लाव राजाला. इथंच कुठं तर असेल. इथं पुढे किंवा इकडं मागं असेल. मला काय सांगितलं स्टेशनच्या बाहेर थांबले म्हणून. संजय केलास आमच्या. हां लक्षात ठेव. आमचा संजय केलास लक्षात ठेव. हां येतो थांबा बाबा. ते सेक्टर कुठलं सांगायचं. अरे ती गल्ली कुठली तुमची. शिव कॉलनी काय. बरं बरं. तर राजनं आमचा संजय केला दोघांचा. पोरग्याला वाटलं लक्झरी ट्रीटमेंट देणार. पण असलं काय नसते लाड. दादा शिव कॉलनी सेक्टर 2ला दे. इथंच त्या गल्लीतच. तर आता आम्ही रिक्षात बसलोय. आणि आमचा सर्कस बघा आम्ही कसा बसलोय बघा. हे बघा मामा हसालेत. रिक्षा मामा हसालेत. तर राज आमचा संजय केलायस. पण तुझा पण कधी जर संजय तर नक्की ब्लॉगमध्ये सांगून करणार. तर आता आम्ही पोहोचलोय. आणि इथं राज थांबलाय. आमचा नागपूरचा पोठ्या. आम्हाला मला दाखवतो नागपूरचा पोठ्या. हो देव मटेलवर थांबलाय बघा सँडवर. बरोबर बॉडी बिडी दाखवत आपलं. हे बघा हे नागपूरचा पोठ्या. लाजालाईस. हे राज पैसे बिशे देशील बघ. पोरं बिरं आल्यात तुला काय समजते का नाही. हा हे बॅग बघ बॅग कशा आहेत ना का बॅग. ए बाय नादाला लागायचे आमच्या. हा लक्षात ठेव. आला नाही ट्रिपला तर संजय होणार तुझा. लक्षात ठेव. का रे. हा अरे बा सगळं आउटफिट जोरदार आहे इथं. ट्रेनमध्ये बी आउटफिट असतो आमचा. फक्त वरच मोठा आहे. खाली बघा सगळं पावडर बिवडर खाऊन झाले पोरग मोठं. हा गेनर खाऊन. तर काही आता मी रातच्या रूमवर पोचलोय. तर आता फ्रेश होतो आणि मग पुढचं काय असेल ते. तर काही आता आंघोळ बिंघोळ करून फ्रेश झालो आहे. आणि आता जाणार आहे नाश्ता करायला. आणि अजून एक तर पोरांना सांगतो. पोरं लगेच कमेंट किंवा टोमणं मार द्या की हाईच कपडे घातला आहे. तर धुवायला लागत नाही म्हणून हाईच घातली. कुठं सारखं धुवायचं त्यामुळं असं सगळं घातले. तर आता भूषण म्हणून मित्र आहे तो आवराला आहे. राज आवरून बसला आहे. तर आता जाऊयात नाश्ता करायला. तर काही आता मी नाश्ता करायला आलो. तर मी भूषण मसाला डोसा घेतला आहे. राज उपमा आणि शिरा घेतला आहे. तर आता नाश्ता करून घेतो. तर काहीच मी सकाळीच ब्लॉग एंड केलेला. पण आत्ता ब्लॉग करतोय कारण विषय असा घडला आहे. म्हणजे एक इन्स्टंट घडला आहे. आणि तुम्हाला माहीतच आहे महाराष्ट्रात एक कपल आहे वाईफ विथ यशी. तर ते आता मला भेटलीत त्यांनी. असं इथं झारामध्ये आलतो एका मॉलमध्ये मुंबई. तर झारामध्ये भेटलीत त्यांनी. आणि एवढं भारी वाटलं. अंगावर माझ्या अक्षरशः काटा आला त्यांना बघितल्यावर. आणि मी त्यांच्यासोबत फोटो पण काढले. तुम्हाला दाखवतो इथं. तुम्ही बघून घ्या फोटो. एकदम खतरनाक वाटलं. एकदम फिलिंग ढगात आहे. फक्त मी त्यांच्यासोबत मी असं काय बोलू शकलो नाही कारण मला धाडसानं बोलायलाच आलं नाही की बाबा मी पण ब्लॉग करतोय आणि मी तुम्हाला ब्लॉगमध्ये घेऊ काय. सॉरी आता काय आता मला पण काय कळणं झाले की काय बोलू आणि काय नको. माझा मित्र पण आहे संगट. पहिला माझ्यासोबत त्यांनी फोटो काढलेत. आणि हे पण रडा चालू केला की मला पण एक सेल्फी काढायचा. परत गेलो आणि परत सेल्फी काढलो. ते पण तुम्हाला दाखवतो. तर एवढं सांगणार होतं तुम्हाला. तर बाय गाईज. तर गाईज मी परत त्यांना भेटलो. यश म्हणून मित्र आहे माझा. तर तो पण त्यांचा ब्लॉग बघतोय. आणि त्याला पण त्यांची जोडी एकदम आवडते. जस्ट असं फोन लावलेलं की अरे मला भेटले सांगाल तो यशला. आणि बरोबर परत त्याने आले समोर. परत त्यांना जोडून दिला फोन की यश जा म्हणलं यशसोबत बोल म्हणलं त्या माझ्या मित्राशी सांग. म्हणजे मी तुला मगाशी म्हटलो की बाबा असा माझा एक मित्र तुम्हाला फॉलो करतोय बघतोय तुमचे व्हिडिओ त्याच्याशी जरा बोल म्हणला. आणि तो बोलला
आणि मग मी त्यांना सांगितलं की बाबा हा मी पण ब्लॉगिंग करतोय. तर त्यांनी मला पण सांगितलं की बाबा तू पण चालू कर, सांग तू म्हणजे काय असेल ते तू सांग, आपण पण करूया काय तर व्हिडिओ वगैरे. पण माझं काय धाडसच झालं नाही किंवा त्यांच्यासमोर काय करायचं ते राहूनच गेलं. पण हा एक्सपिरियन्स एकदम खतरनाक होता. काय मी एकटाच खोल्यागत हसालो इथं पूर्ण मॉलमध्ये, सगळे लोक बघायला तोंडाकडं. परत कधी भेटेल नाही भेटेल काय सांगता येत नाही. पण हे थोडाच झालं होता मी, मला काय बोलता पण येईना किंवा मला काय सांगता पण येईना तुम्हाला. आणि त्यांचा चॅलेंजचा एक ब्लॉग चालू होता, त्यामुळे काय जास्त इंटरफेअर करता आलं नाही किंवा बोलता आलं नाही तेवढ्या धाडसानं. तर हे सुद्धा सांगायचं हे वर जायला पाहिजे, आपण चुकलो. आणि दोघं पण एकदम खतरनाक चांगले आहेत एकदम दोघं पण. पण मला यशदाची पर्सनॅलिटी एकदम खतरनाक आवडली. हे गाईज आता मी रूमवर आले. तर हा ब्लॉग आपला इथंच एंड होतोय. तर मी कुठल्या ट्रिपला चाललो आहे हे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की कळेल. तर तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या ट्रिपचे असं पार्टनुसार ब्लॉग्स येत राहतील. त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या कोण चॅनलला नवीन व्ह्यूअर्स असाल तर त्यांनी पण सबस्क्राईब करून घ्या. आणि आपल्या व्लॉग्सला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. तर बाय गाईज, भेटा आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.